गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे गुरुवार 24 एप्रिल 2025. आज आपण जे हेजिंग केलेलं होतं त्या शेवटचा दिवस होता दुर्दैवाने. काल काय झालं आपल्याला माहिती आहे. दुर्दैवाने त्यांच्याविषयी बोलायला शब्द कमी पडतात. देव सर्वांच्या हुतात्म्यास शांती देव हीच आपण प्रार्थना करू शकतो. तर आपलं हेजिंग संपलेलं आहे, आज संपलंय. आपल्याला त्याच्यामध्ये लॉस झालाय, पण हा लॉस नाही म्हणता येणार. आपल्याला मागच्या मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये त्याच्यामुळे मनःशांती मिळालेली आहे की मार्केट पडलं तर काय, ही भीती आपली गेलेली होती. आपल्या किती जणांनी हेजिंग केलं होतं मला माहीत नाही, पण दुर्दैवाने आज ते संपलं आणि परिस्थिती एक कालपासून अशी आलेली आहे की आपल्याला नवीन हेजिंग करणं आवश्यकच आहे. चुकून माकून भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर कदाचित युद्ध भडकण्याची परिस्थिती येऊ शकते. अर्थात पाकिस्तानकडे पैसेच नाही आहेत युद्ध करायचं, पण पाकिस्तान कुरापत्या नक्की काढू शकतं, एवढे तर पैसे आहेत त्यांच्याकडे. तर ह्या दृष्टिकोनातनं जर भारतानेच पाकिस्तानवर हल्ला केला, आजपर्यंत कधीही भारताने स्वतःहून हल्ला केलेला नाही आहे. दुसऱ्यांनी हल्ला केल्यानंतरच फक्त बचाव केलेला आहे. पण जर यदा कदाचित भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाच तर मार्केट ढबदिशीने पडेल. तर आपल्याला आपला पोर्टफोलिओ हेजिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे हेजिंग आज जे मला दिसतंय हे सर्वात कमी पैशांचं चांगलं हेजिंग जे दिसतंय हे सप्टेंबर महिन्यातलं दिसतंय आणि साधारणतः 5-5.5 हजाराच्या आसपास आपल्याला हे हेजिंग मिळत आहे. तर हे करायला काही हरकत नाही आहे, आणि मग सप्टेंबरपर्यंत आपल्या डोक्याला चिंता नाही की मार्केट पडलं तर पडून देत. हे हेजिंग हे इन्शुरन्स सारखं असतं. म्हणजे इन्शुरन्सचे जसे आपण पैसे भरतो तसेच याला पण पैसे भरायचे असतात, आणि पैसे भरले की ते गेले, हे परत मिळवण्यासाठी नसतात. मध्ये एकदा आपल्याला मार्च महिन्याच्या एंडला काय एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला ही परिस्थिती आलेली होती की आपण जेवढे पैसे टाकलेले होते त्याच्यात काही पटीने आपल्याला प्रॉफिट होत होता. अशी परिस्थिती आलेली होती आपल्या हेजिंगमध्ये. पण मला वाटतं, आठवत नाही आता कधी, पण 10-12 दिवसाचं 15 दिवसाचं ट्रेडिंग बाकी होतं, त्याच्यामुळे ते हेजिंग काढण्यात पॉईंट नव्हता. आणि जर त्याहून जास्ती मार्केट पडलं तर आपल्याला त्या हेजिंगची गरज होती. तर त्या दृष्टिकोनातनं तुमचा जर का पोर्टफोलिओ 20 लाखाचा असेल तर 5,000चं हेजिंग म्हणजे हार्डली 0.5% झालं. 10 लाखाचं तुमचा पोर्टफोलिओ असेल, आय मीन 0.25% झालं. 10 लाखाचं तुमचं जर का हेजिंग आय मीन पोर्टफोलिओ असेल तर तुमचं हेजिंग 0.5% झालं. 5 लाखाचं असेल तर 1% झालं. त्याच्या खाली असलं तर काय फारसा विचार करायचं कारण नाही आहे. पण हेजिंगची रक्कम कमी असल्यामुळे त्याच्या खाली असल्याने करण्याचा विचार करावा. अप टू 2-2.5 लाखापर्यंत असणाऱ्यांनी सुद्धा हेजिंग करायचा विचार करावा, कारण त्यांना प्रॉफिट हा जास्ती होणार आहे, तोट्यापेक्षा त्यांना फायदा जास्ती होणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करा. मुद्दामून हा रात्री मी व्हिडिओ टाकतोय याचं कारण असं आहे की उद्या आपल्याला हेजिंग करायचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवार शनिवार काय घडेल, 48 तासाची दोन्ही देशांनी मुदत दिलेली आहे आपापल्या लोकांना परत जाण्याकरता. तर जर
आपापल्या लोकांना परत जायची मुदत संपली की कदाचित भारत हा आपल्यावरती भारत हा पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि जर असा हल्ला केला तर सोमवारी मार्केट अबब पडेल. तर ही तयारी आपल्याला उद्याच करायची आहे. या दृष्टिकोनातनं बघा. म्हणून हा छोटासा शॉर्ट स्वीट व्हिडिओ बनवलेला आहे. पटत असेल हेज करा, पटत नसेल सोडून द्या. हेजिंग हे सप्टेंबर महिन्यातल्या 19 का 20,000चं बघा तुम्ही. 5,000च्या आसपास टोटल रक्कम येते. 19 का 20,000चं आहे. तर बघा, तुम्हाला पटत असेल तर नक्की घ्या, नसेल पटत तर तुमची इच्छा. धन्यवाद. बाय.